ज्यावेळी पाळी येते त्या दरम्यान पूर्ण रेस्ट सांगितली. आता लोकांना वाटतं की कशाला रेस्ट पाहिजे, किंवा आंघोळ पण, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की शेवटच्या दिवशी केसावरून न्हातात, बरोबर. ते का केसावरून न्यायचं आणि आधी का नाही न्यायचं, किंवा आधी आंघोळ का नाही करायची, ते मग एक सायन्स आहे. ज्यावेळी मासिक रजस्त्राव चालू असतो स्त्रीच्या शरीरामध्ये, तो रजस्त्राव तिच्या शरीरातल्या सगळ्या टॉक्झिन्सला बाहेर काढत असतो. हे तर तुम्ही नक्की ऐकलं असेल की पुरुषांमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे आणि फिमेल्समध्ये कमी आहे. त्याच्या मागे मासिक रजस्त्रावाचा सगळ्यात मोठा रोल आहे की रेग्युलर जे मेन्स्ट्रुएशन होतं त्याने शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जातात आणि त्याच्यामुळे फिमेलमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण कमी. आता तुम्ही विचार करा की शरीरातून टॉक्झिन्स बाहेर चाललेत, अशा वेळी मी व्यायाम करायला गेलो, म्हणजे एका ठिकाणी जे काही माझ्या शरीरातलं ब्लडचा जो एक डायरेक्शन आहे तो आता बाहेरच्या डायरेक्शननी आहे, आणि त्यावेळी मी व्यायाम करायला गेलो तर काय होईल, सगळे टॉक्झिन्स परत बॉडीमध्ये येतील. म्हणून त्या वेळामध्ये फिमेलनी रेस्ट घ्यावी, जेणेकरून त्या रक्तातले जे अनवॉन्टेड घटक आहेत तेच बाहेर जातील. तुम्ही विचार करा ना की त्या 4 दिवसात तिला आराम द्यायचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं आपल्या एन्शंट लोकांनी, आणि हे आपण मिस केलं कुठे.